नमस्कार, मी दीपांजली. आज आपण आलू पालक आणि याची भाजी करणार आहे. त्यासाठी मी 4 बटाटे घेतलेले आहे. ते पहिले सोलून घेतलेले आहे आणि नंतर त्याचे काप केले. भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरलेली आहे. त्यासाठी मी कांदा चिरलेला आहे लांब लांब आणि लसूण चिरलेला आहे बारीक. आता सगळ्यात पहिले आपण कढई ठेवू. कढईमध्ये तेल टाकू. हे बघा, भाजी 7-8 जणांची असल्यामुळे मी तेल थोडं माझ्या हिशोबाने टाकत आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. तर आपलं तेल गरम झालं की आपण त्यात जिरं, मोहरी, कांदा, टमाटर वगैरे टाकून देऊ. छान लागते ही आलू पालकची भाजी. बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे. आता मी मोहरी टाकते. तर मोहरी तळतळत आहे आपली, आवाज ऐकू शकता तुम्ही. तर थोडं जिरं होऊ देऊया. आता आपलं जिरं पण तळतळलेलं आहे. त्याआधी आपण लसूण टाकू. कांदा टाकायच्या आधी लसूण हा गुलाबीसर झाला की मग कांदा टाकू. कारण कांद्यामध्ये जर लसूण टाकला तर तो होत नाही लवकर. लसूण हा पहिलेच करून घ्यावा. मी आधीच करून घेते. हे बघा, आता आपला लसूण होत आलेला आहे. आता आपला लसूण झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी कांदा टाकून देते अशा प्रकारे. हे पहा, तर पुन्हा कांदा टाकून देते आणि त्यामध्ये टाकायसाठी मी लाल वाळलेली मिरची घेतलेली आहे 5-6. ह्या मिरच्या मी खुडून टाकते त्यामध्ये. हे बघा, चव छान येते खुडून टाकली की अशी. नंतर लाल तिखट पण टाकू आपण, पण हे दिसायलाही छान दिसते आणि याची चव येते त्याला, म्हणून मी खुडून टाकते. तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही नका टाकू. मला आवडते म्हणून मी टाकलेलं आहे. आता हे कांद्यासोबत होऊन जाते आपला. आता कांदा पण आपण गुलाबीसर होऊ देऊ. आता अशा प्रकारे आपला कांदा पण झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. छानपैकी गुलाबीसर झालेला आहे. आता मी त्यामध्ये 1 चम्मच हळद टाकते. हे बघा, थोडी अजून जास्त. आणि 1 चम्मच काळा मसाला आणि 1 चम्मच तिखट टाकते. कारण आपण लाल मिरची पण टाकलेली आहे म्हणून तिखट 1च चम्मच टाकते. आता आपलं हे मसाला झाला की आपण आलू आणि पालक टाकूया. आता हा आपला मसाला झालेला आहे. मसाल्याने तेल पण सोडलेलं आहे आजूबाजूने. हे बघा, पूर्ण बुडबुडे दिसत आहे. आता मी त्यामध्ये आपली माझी भाजी चिरलेली टाकून देते. आलू आणि पालक हे एकसोबतच टाकले तरी चालते, किंवा बटाटे आधी आणि पालक नंतर टाकली तरी चालते. अशा प्रकारे सगळी भाजी टाकून देऊ पूर्ण. हे बघा, मस्त भाजी बनते ही आणि खायला पण छान लागते. डाळ भाजीपेक्षाही सुंदर लागते, मस्त. बघा, आता आपली भाजी टाकून झालेली आहे. आपण आता त्याला मिक्स करू. हे पहा, पाणी टाकायची गरज नाही यामध्ये, कारण पालक हेच पाणी सोडते म्हणून पाणी टाकायची गरज नाही आहे. तशीच वाफेवर शिजते. हे बघा, आता आपली मिक्स झालेली आहे. आता आपण यावर थोडा वेळ झाकण ठेवू. अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे मस्त. पाणी न टाकता सुकी, पाणी टाकायची गरजच नसते. हे बघा, आता आपण याला काढून घेऊ. अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.